नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या टी शर्टचा रियूज। जे टी शर्ट बघा म्हणजे खराब झालेले असतील किंवा येत नसतील तर तुम्ही त्या टी शर्टचा वापर आजच्या आयडीसाठी करू शकता, तुमच्या मुलांचे, मिस्टरांचे। आणि त्याचबरोबर असे जुने पुराणे कपडे असतील ना तुमच्याकडे स्ट्रेचेबल, ज्यावरती तुम्हाला वाटतंय टीप बसत नाही, तर त्यांचा पण तुम्ही रियूज आजच्या आयडीसाठी करू शकता। किंवा ओढण्या, साड्या, कोणतेही कपडे असतील तुमच्याकडे त्याचा तुम्ही आजच्या आयडीसाठी वापर करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। तर आजच्या आयडीसाठी बघा मी इथे टी शर्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। आता हिची जेवढी लांबी येत आहे बघा 17 इंच येत आहे, कारण की वरती जे 2 बटणं असतात ना त्यामुळे आपल्याला तिथून खालचाच पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। तरी हा मिस्टरांचा शर्ट होता। तुमचा मुलांचा जर असेल तर लहान मुलांचं माप म्हणजे कसं लांबीला कमी येऊ शकतं, जो असेल तो असेल। आणि त्यातली त्यात प्रिंटेडवाला असेल किंवा कलरफुल असेल तर अजून छान दिसेल। माझ्याकडे हा नेव्ही ब्ल्यूवाला होता। आता खिशाचा जो अर्धा पार्ट होता ना तो पण मी इथे उसवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा जो शर्टचा कपडा आहे ना तो रॉंग साईडला टर्न करायचा आहे, कारण की आपण तो राईट साईडने ठेवूनच कटिंग केली होती। आता जिथून कट केलं ना तिथून आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। बघा, एक फोल्ड केली आणि अजून एक फोल्ड करायची आणि सुई आणि धाग्याने स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सुईमध्ये मी 4 पदरी धागा वळून घेतलेला आहे, जसं की आपण ब्लाऊजला हुका लावताना 4 पदरी धागा घेतो जाड, तसंच घेतला आहे आणि मॅचिंग कलरचा घेतला आहे। म्हणजे ज्या ताईंकडे शिलाई मशीन नसेल ना त्या पण ताई आजची आयडिया आहे ती नक्कीच ट्राय करू शकते आणि अगदीच 5 मिनिटातच बनवून तयार होणारी आहे। जास्त वेळ अजिबात लागत नाही। तुमचा वेळ असाच कारणी पण लागेल, म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळेत फावल्या वेळामध्ये पण ही जी आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता। आणि सुई धाग्याने बसले बसले कुठेही तुम्ही थंडी वाजत असेल तर उन्हाला बसून पण ही आयडिया आहे ती नक्कीच ट्राय करू शकता। ठीक आहे, इतकी सोपी आहे। आणि जर तुम्हाला ही शिलाई मशीनवरती स्टिच करायचं असेल तर न्यूजपेपर लावून पण स्टिच करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, ही जी मी पूर्ण शिलाई आहे ती सुई आणि धाग्याने स्टिच करून घेतलेली आहे। बघा या पद्धतीने तुम्ही शिलाई मशीनवरती पण न्यूजपेपर ठेवून करू शकता किंवा मग सुई धाग्याने पण असंच माझ्यासारखं स्टिच करून घेतलं तरी पण चालेल। आता कुठूनही तुम्ही थोडासा पार्ट आहे तो ओपन ठेवायचा आहे। बघा, तर मी या साईडने ना इथे थोडासा पार्ट आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि इथून आपल्याला नाडी वळून घ्यायची आहे। बघा, तर मी इथे ना सिंपल अशी कापडाची नाडी आहे ती तयार करून घेतलेली आहे। 2 नाड्या तयार करून घेतलेल्या आहे। बघा, फक्त कपडा असं दोन्ही साईडने फोल्ड केला आणि एक अर्धा इंचची नाडी तयार केली। आणि ही नाडीची जी लांबी आहे ना ती किती घ्यायची ते सांगते। बघा, या पद्धतीने आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडीशी वाढव असली तरी पण चालेल। ठीक आहे, तर या पद्धतीने घेतली। आता ही सेफ्टी पिनच्या मदतीने वळून घेऊ आणि ज्या साईडने आपण सुई धाग्याने स्टिच केलं ना त्याच साईडने मी ही जी नाडी आहे ती वळून घेत आहे। तुम्हाला जर कापडाची नाडी नसेल बनवायची तर तुम्ही आपली रेडीमेड जी नाडी असते बघा पर्करसोबत येते व्हाईट कलरची, ती पण नाडी इथे वळून घेतली तरी पण चालेल। किंवा बुटामधली लेस असते, जे बुटं आपण जुने पुराणे झाल्यावरती फेकून देतो, तर त्या बुटांमधली लेस पण तुम्ही इथे घेऊन ह्या अशा पद्धतीने नाडी वळून घेऊ शकता। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही जी नाडी आहे ती इकडनं बघा बाहेर काढून घेतलेली आहे। आता व्यवस्थित हा जो पार्ट आहे तो अगोदर नाडी पूर्णपणे सारखी करून घ्यायची, सेफ्टी पिन पण काढून टाकायची आणि त्यानंतर आपल्याला इथे आता व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे। बघा, पूर्ण भाग आहे तो अशा पद्धतीने मागे लोटून द्यायचा आणि इथे एक पक्की गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर एक चाडी गाठ बांधून घ्यायची। ठीक आहे, आता ही आतलीच साईड आहे त्यामुळे नाडी काय आपल्याला कुठे पलटी नाही करायची। आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने, आणि जी एक्स्ट्राची नाडी आहे ती आतमध्येच राहणार आहे। ठीक आहे, बघा वरच्या साईडने ते या पद्धतीने दिसत आहे। आता याच्यामध्ये तुम्ही ना तुमचे चांगले कपडे पण स्टोअर करून ठेवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता। किंवा जे टाकाऊ कपडे आहेत ना, ओढण्या असू द्या, साड्या असू द्या, जुने पुराणे फाटलेले कपडे, कतरणं, ते तुम्ही याच्यामध्ये फिल करू शकता। मी इथे गाऊनच ठेवून घेत आहे। तुमचे चांगले कपडे पण ठेवण्यासाठी तुम्ही याचा ॲज अ स्टोरेज बॅग म्हणून वापर करू शकता। किंवा मग डायरेक्टली तुमच्याकडे टाकाऊ कपडे असतील, अगदी कापूस जरी असेल ना तुमच्याकडे, तो पण तुम्ही याच्यामध्ये फिल करून घेऊ शकता। ठीक आहे, आणि जे कपडे तुमच्या वापरात येत नाही, अधूनमधून कधीतरी वापरता, ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवून घेऊ शकता। तर या पद्धतीने मी काही कपडे ठेवून घेतलेले आहे। आता त्यानंतर बघा इकडनं टी शर्टचा आहे ना जो भाग होता ना, डबल फोल्ड केलेला पार्ट असतो, तर त्याचा आपल्याला एका साईडने ना म्हणजे वरचाच पार्ट आहे ना तो थोडंसं कट करून घ्यायचा आहे। बघा, ठीक आहे, एक या साईडने आणि एक इकडनं पण कट करायचं आहे, कारण की इथून आपल्याला नाडी वळून घ्यायची आहे त्यासाठी। ठीक आहे, अगदी थोडंसंच मी कट केलेलं आहे आणि इकडनं पण आपल्याला आता नाडी वळून घ्यायची, जशी आपण खालच्या साईडने वळून घेतली होती ना सेम त्याच पद्धतीने।
आणि हे कपडे असे काही नाही की आपण टाकून दिले असं, आपण हे परत पण वापरात आणू शकतो. याच्यामध्ये जे फिल केलेले कपडे आहेत ते, म्हणजे जर तुम्ही चांगले कपडे ठेवले असतील तर सांगते, आणि टाकाऊ कपडे जर ठेवले असतील तर तेही तुम्ही परत हे जे कवर आहे ते धुतानी ना बाहेर काढून घेऊ शकता, नाडी ओपन करून, आणि धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता. वॉशेबल कवर पण आपलं तयार होतं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही नाडी आहे ती पण वळून झालेली आहे. आता व्यवस्थित तिला पक्की गाठ आहे ती देऊन घ्यायची आहे बघा. ठीक आहे, आणि मधून जेवढी उरलेली असेल नाडी ते आतमध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने अशा पद्धतीचे आपले पिलो आहे ते तयार झालेली आहे. तुम्ही ना त्याच्यामध्ये अजून पण ठेवू शकता कतरणं, किंवा आणखी तुमचे जुने पुराणे कपडे ठेवू शकता. तुम्ही याचा बसण्यासाठी वापर करू शकता, फ्लोअर सोफा म्हणून, किंवा मग डोक्याखाली घेण्यासाठी उशी म्हणून पण वापर करू शकता. या पद्धतीचं आपलं एक खूप सुंदर असं एक हे पिलो आहे राऊंड शेपची, ती बनवून तयार झाली. बघा किती कमी वेळामध्ये, अगदीच 0 कॉस्टमध्ये तुम्ही घरच्या घरी आयडिया आहे ती टाकाऊपासून टिकाऊ नक्की ट्राय करू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.